आज किंवा उद्यापर्यंत वगैरे येऊन जाईल. अशा प्रकारे इथे खूप सारे मी प्रोडक्ट्स घेतलेले आहेत आणि प्रॉपर मी 10,000चं हे केलेलं आहे. तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे. ॲक्च्युली मी आत्ता बाहेर चालले आहे बिकॉज माझे जे आधीचे मेकअपचे प्रोडक्ट्स होते ते संपलेत आणि मी नवीन मेकअपचे प्रोडक्ट्स परचेस करायला चालले आहे. बिकॉज अचानक माझं असं ठरलं का आपण आज जाऊया, कारण काय मला 3-4 दिवसापासून वेळच नव्हता स्वतःसाठी काही घ्यायसाठी. तर मी विचार केला का आज घरी आहे तर जाऊन येऊया. तर स्ट्रेट येऊन बघा पुढे काय होतं आहे. माझा मेकअप किट छोटासाच आहे. त्याच्यात PCAचे प्रोडक्ट्स आहेत सगळे, जे की मी आधी यूज करत होते आणि हे पूर्णपणे संपलेलं आहे. बाकीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते थोडे थोडे आहेत, बट तरी मी परचेस करणार आहे. आणि हे मी त्या दिवशी झुडिओला गेले होते तेव्हा घेतलं. खूप सुंदर आहेत या लिपस्टिक, तुम्ही पण ट्राय करा सगळ्यांनी. आणि बाकी तर हे असं नॉर्मलच आहे. बाकीचे प्रोडक्ट्स आहे फक्त फाउंडेशन आणि आपलं मेकअप पावडर संपलेलं आहे आणि अजून काही गोष्टी मला परचेस करायच्या आहेत. तर आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कोणते प्रोडक्ट्स यूज करता आणि मी कोणतं प्रोडक्ट्स यूज करायला पाहिजे. बिकॉज जे हे PCAचे प्रोडक्ट्स आहेत की ते खूप छान आहे, खूप चांगला रिझल्ट आहे त्यांचा. तसा मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण आता माझं जे बजेट आहे ते थोडंसं कमी आहे. तर बघू आपल्याला त्या बजेटमध्ये काय चांगले प्रोडक्ट्स घ्यायला. हा आहे माझा फायनल लुक. थोडासा मी मेकअप केलेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर. माझ्यासोबत माझा भाऊसुद्धा येणार आहे आणि तुम्ही असंच माझा व्हिडिओ बघत राहा. इथे काहीतरी ॲक्सिडेंट झालेले, पोलिसांची गाडी वगैरे पण आहे बघा तुम्ही. आणि आत्ता आम्ही घरातून बाहेर निघालो आहे आणि असं दृश्य बघायला भेटतं आहे लगेचच्या लगेच. स्टोल पण सटकतोय माझा, काय माहिती काय झालं आहे त्याला. खूप ऊन आहे म्हणून स्टोल घेतला, नाही तर मी कधी स्टोल घेत नाही. आणि 2 व्हीलरवर चालला माझा भाऊ गाडी चालवतोय आणि ही मी. कसं वाटतंय माझा मेकअप मला कमेंट करून सांगा. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 में इतनी अच्छी पार्टनरशिप चली. ओए भाई मारो मुझे, मारो मारो तर गाईज इथून फक्त 10 मिनटं दाखवतो आहे आम्हाला तिथे रीच व्हायला. आणि खूप डस्ट आहे, खूप ट्रॅफिक होतं, त्यामुळे मी ब्लॉग शूट केला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे उन्हाचं कसं हे होतं म्हणून खूप जळायला लागत आहेत उन्हाच्या. तर मी डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावर ब्लॉग कंटिन्यू करते. A few moments later. मी रीच झालेलो आहे आणि इथे KK कॉस्मॅटिक्स मॉल आहे, तर तिथे आम्ही पोचलेलो आहे. आता आम्ही आतमध्ये एंटर करू आणि तुम्हाला हे खूप मोठा मॉल आहे कॉस्मॅटिक्सचा, तर तिथूनच मी प्रोडक्ट परचेस करणार आहे. एकदम थोडा फेअर नॅचरल ना. पण दोन्हीपैकी कोणता चांगला असेल? 4.
प्रायमर आहे, पोर्सला मिनिमाइज करतो, फाईन लाईन्सला क्लिअर ठेवतो, मेकअपची लास्टिंग वाढवतो आणि ग्लेडिंगचं काम करतो, जेणेकरून स्किनच्या मध्ये फाउंडेशनला जाऊ देत नाही. तर हा आता परफेक्ट जातोय, हा चॉईस केलेला आहे मी फायनली. तर बघू ताई अजून काय दाखवत आहेत नवीन. दुसरं काही हे सगळं हायलाईट करायला जे डबल चेन किंवा असं गाल फुगलेले वाटतात ना, तर मी ते फाउंडेशन आणि बाकीचं सगळं घेते सामान. काही आपल्याला काय दाखवत आहेत, कॉन्ट्रास्ट स्टिक दाखवत आहेत. हे असं ब्लेंड करायचं असतं. येस, असं ब्लेंड करून ह्या एरियामध्ये तुम्हाला जे पण शांत करायचं तसं यूज वगैरे पण शांत. हे असं आहे. नॅचरल पिंकमध्ये येईल. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है, नंबर 1 का कमीना. जी जी जी, आंखें देखो, नीयत में खोट साफ न. स्किनचे क्लिअर तयार करतो हे जेणेकरून नॅचरल वाटतं. वेगळंच हा पूर्ण नाही वेगन हे पूर्ण. अच्छा, अशा प्रकारे इथे खूप सारे मी प्रोडक्ट्स घेतलेले आहेत आणि प्रॉपर मी 10,000चं हे केलेलं आहे. उड़ गए उड़ गए उड़ गए. मला इथे असे शेड्स आहेत माझे, त्या दीदींनी काढून दिले मला तसे. तर तुम्ही सगळे नाशिकला आल्यावर नक्की याला विजिट. तर अशा प्रकारे माझी ही शॉपिंग झालेली आहे. तर मी जर का कॉलेज रोडला आले तर के कॉस्मेटिक्सला नक्की विजिट करा. मीही विजिट केली, तिथलं स्टाफ वगैरे खूप सुंदर आहे, खूप कॉपरेटिव्ह आहे. तर तुम्ही कॉलेज रोडला आल्यावर नक्की विजिट करा. बाय. आता तुम्हाला पुढे काय होतं आहे ते मी दाखवणार आहे. आम्ही कुठे जाणार आहे, घरी जायचं आहे का अजून दुसरीकडे कुठे जायचं आहे. मी बाईक स्कूटी चालवता ब्लॉग शूट करतोय. तर आता आम्ही चाललोय टिबेटियन मार्केटला चायनीज खायला, चायनीज सूप प्यायला. आम्ही इथून निघालेलो आहे आणि माझा भाऊ काय तुमच्यासोबत बोलू इच्छित आहे ते ऐका तुम्ही. गाईज मला असंच बोलायला, म्हणजे मला बोलावं नाही वाटत आहे, बट त्या स्टोरला कोणी जाऊ नका. अभी मजा आएगा ना भिड़ो. खूप महाग प्रोडक्ट भेटतात तिकडे. ते प्रोडक्ट मुंबईवरून येतात, प्रॉफिट मार्केट 1,000 2,000 आणतात आणि इकडे 4,000 विकतात. तर गाईज एक भाऊ म्हणून माझं तुम्ही ऐका आणि प्लीज ते शॉपला व्हिजिट ठेवू. तर काहीच असं काहीच नाही आहे, हे फक्त मुलांच्या डोक्यात भरलेल्या गोष्टी आहेत. तर त्याच्याकडे तुम्ही न लक्ष देता माझा ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. गाईज एवढं जर जायचं असेल तर प्रॉफिट मार्केटला. आम्ही इथे टिबेटियन मार्केटला आलेलो आहे. खूप भूक लागली होती, पण माझ्या भावाला बोलले का तिथे थांबूया म्हणून, बिकॉज कोणत्या रेस्टॉरंटला जायसाठी एवढा मी खर्च आता अफोर्ड नाही करू. अरे हम तो गरीब हैं, एक गरीब किसी को क्या दे सकते. तुम्हालाही माहिती आहे की मी प्रोडक्ट घेते, आम्ही टाइमपास खाणार आहे आणि सूप मागवलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल सूप पिणार आहे फक्त, बाकी काही चायनीज वगैरे खाणार नाही आहे आम्ही. सूप आलेलं आहे, मी प्लेन क्लासिक सूप घेतलेलं आहे बिकॉज खूप ॲसिडिटी झाली आणि 5 वाजले, त्यामुळे मी नॉर्मलच सूप. आणि यांनी कोणतं तरी चिकन डार्क सूप घेतलं आहे, माहिती नाही कोणतं आहे ते. खूप तिखट लागलं आहे, चटणी तिखट होती खूप. Hours later. हा वाला
बाहेरचा तर इथे खूप मोठा कुत्रा होता, काय माहिती. माझा भाऊ बोलतोय का पाकिस्तान बुल्ली आहे म्हणून. हा डॉग सरळ जाऊ दे. आणि आम्हाला इथे हे माहिती नव्हतं आतमधून बाहेर कसं यायचं, म्हणून इथे दादानी लोकेशन लावलं. नाशिकमध्ये राहून आम्हाला माहिती नाही आम्ही कुठे राहतो आणि काय तिला माहिती करतोय. आहे, मी आता 10 दिवस आले तर मला सगळं रोड समजते. अरे आम्ही फिरतच नाही जास्त, घरीच असतो. हो का? घरी असल्यामुळे काय हेच नाही, रोड्स वगैरे माहिती पडायचं. आणि अशाच प्रकारे आम्ही इथे ट्रॅफिकमध्ये फसलेलो आहे. आणि नाशिकचं ट्रॅफिक पण खूप झालेलं आहे. ट्रॅफिक. अभिजित तुला काय बोलायचं आहे याच्यावर? मला असं वाटतं मी मुंबईमध्ये. याला असं वाटतंय का हा मुंबईमध्ये आहे, पण मला असं नाही वाटत आहे की मी मुंबईमध्ये आहे. बिकॉज हे सिग्नल आहे पुढे आणि सर्कल आहे मोठा म्हणून ट्रॅफिक झालं आहे, बाकी काही नाही. 5-10 मिनटामध्ये ट्रॅफिक सुटून जाईल. आणि हा असा इकडून तिकडून कट घेतोय. फुल रायडिंग चालू आहे याची आणि मला मागे बसून भीती वाटते. तर गाईज आम्ही 20 मिनिटानंतर ट्रॅफिकमधून बाहेर निघालेलो आहे आणि मी आता तुम्हाला डायरेक्ट घरीच भेटते. मी काय काय प्रोडक्ट्स घेतले ते तुम्हाला दाखवणार आहे मी. तर आपण भेटूया घरी. आलेले आणि पाणी वगैरे पिले. तर मी तुम्हाला दाखवणार आहे का मी काय काय प्रोडक्ट्स घेतलेत ते सगळे. तर हे असं सगळे मी प्रोडक्ट्स घेतलेत. आयलायनर वगैरे काय काय जे काय मला इम्पॉर्टंट वाटत होतं ते मी घेतलेलं आहे इथे. करा, मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय, हॅव अ नाईस डे.